सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. तर आज सारिका परिपूर्ण किचनमध्ये आपण बनवणार आहोत मस्त क्रिस्पी असे खेकडा कांदा भजी. रेसिपी बघूयात. या इथे मी मीडियम आकाराचे 4 कांदे घेतलेले आहेत. कांदे अगदी उभ्या आकारात पातळ असे कापून घ्यायचे आहेत. ही पहिली टिप. त्यानंतर आता आपण टाकलेलं आहे 1 वाटी बेसन पीठ. त्यानंतर त्यामध्ये आपण टाकलेले 1 चमचा ओवा, अर्धा चमचा हळद. ओवा मी हाताने स्मॅश करून ठेवला होता आधी. आता आपण यामध्ये टाकूयात लाल तिखट. तिखट हे तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला हवं तेवढं. मी साधारण 1.5 चमचे इतपत टाकलेलं आहे. मीठ चवीनुसार साधारणतः 1 चमचा. आता आपण यामध्ये टाकणार आहोत खाण्याचा सोडा, साधारणतः 1 चिमूटभर किंवा छोटा अर्धा चमचा. कोथिंबीर. आता दुसरी टिप म्हणजे भजी बनवताना पाण्याचा वापर हा कमीत कमी करायचा आहे. अगदी थोड्या म्हणजे 1-1 चमचा 2-2 चमचे इतपत पाणी टाकून आपण करणार आहोत. तुम्ही जर फार पाण्याचा वापर केला तर तुमचे भजी जे आहेत ते मऊ पडतात किंवा फार तेलकट होतात. त्यामुळे दुसरी टिप जी आहे कांदा भजीसाठी ती म्हणजे पाण्याचा अगदी कमीत कमी वापर करायचा आहे आणि पाणी कमी वापरून आपण अशा प्रकारे दाटसर घट्ट असं कांदा भजीचं पीठ जे आहे ते मळून घेतलेलं आहे. तिसरी टिप म्हणजे कांदा भजी तळताना गॅसची फ्लेम ही हाय ठेवायची आहे. हाय फ्लेमवरतीच तुम्ही भजी जे आहेत ते मस्त क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत. तेल छान तापलेलं आहे आपलं. एक साईड पूर्ण पलटून झालेली की आपण दुसरी साईड जी आहे ती पलटणार आहोत. अगदी सोनेरी रंगाचे होईपर्यंत छान भजी असे आपण डीप फ्राय करून घेतलेले आहेत. गॅसची फ्लेम ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत हाय ठेवायची आहे. साधारणतः 2 ते 3 मिनिटामध्ये मस्त क्रिस्पी असे भजी तुम्ही बघत आहात. या इथे सोनेरी रंगाचे आपले झालेले आहेत. तेलातून आपण बाहेर काढणार आहोत. तर झटपट असे मस्त हॉटेलसारखे किंवा हॉटेलपेक्षाही टेस्टी खूप छान क्रिस्पी असे आपले कांदा खेकडा भजी जे आहे ते तयार झालेले आहेत. रेसिपी आवडल्यास मैत्रिणीने लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि हो सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब